सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. घरामध्ये पाहुणे आल्यानं तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल. नातेसंबंधातील दुरावा हा तुम्ही संवादानं संपवाल. जोडीदारासाठी दागिने किंवा भेटवस्तू तुम्ही खरेदी कराल. नैतिक मूल्यांना तुम्ही पूर्ण महत्त्व द्याल. पैशांशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकू येईल. कोणतीही मोठी जोखीम घेणं तुम्हाला टाळावं लागेल, अन्यथा समस्या येतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तू दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे. नवीन कामं सुरू करण्याची तुम्हाला संधी मिळेल, ज्यामध्ये तुमची अधिक धावपळ होईल. तुमच्या विचारानं लोकांना आकर्षित करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. बोलण्यातला सौम्यपणा तुम्हाला आदर देईल. मोठ्या नफ्याच्या शोधामध्ये तुम्ही छोट्या संधी सोडू नका, तुम्हाला समस्या येतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी कराल. लोक तुमची प्रशंसा करताना दिसतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवपिंडीवरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संयमाचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी शत्रू तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करताना दिसतील. एखाद्याला दिलेलं वचन तुम्ही वेळेमध्ये पूर्ण करा. व्यवहाराच्या बाबतीमध्ये तुमचा मुद्दा तुम्हाला लोकांसमोर मांडावा लागेल. न्यायालयीन प्रकरणामध्ये थोडं सावध राहा. कोणतंही काम जबाबदारीने करणं तुमच्यासाठी चांगलं असेल. जुना मित्र तुम्हाला खूप दिवसांनी आज भेटेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. आज धैर्य आणि शौर्य वाढेल. मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करणं हे तुमच्यासाठी चांगले राहील. काही वरिष्ठ लोकांच्या भेटीमुळे समस्या सहज सुटतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या योजनांकडे पूर्ण लक्ष द्यावं. बाहेर फिरण्याचा प्लॅन जर तुम्ही करत असाल तर सावधगिरी बाळगा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध आणि पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. व्यवसायामध्ये चांगला नफा मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचं पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. काही महत्त्वाच्या चर्चेमध्ये भाग घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष द्यावं. कोणतंही काम घाईनं करणं टाळा. एखाद्या मित्राकडून आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विचारसरणीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा भाग्याच्या दृष्टीनं चांगला असेल. आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची रुची ही जागृत होईल. काही धार्मिक कार्यामध्ये सहभाग तुम्ही स्वतःहून घ्याल. अधिक ठिकाणाहून पैसे मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. मोठ्या ध्येयाचा तुम्ही पाठलाग कराल. पार्टनरशिपमध्ये कोणत्याही कामातून तुम्हाला नफा मिळेल, ज्यामुळे कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूला चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस थोडा कमजोर राहील. त्यामुळे बेफिकीर राहणं टाळा. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी कोणतेही जोखमीचं काम करणं तुम्ही आज टाळा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. तुमच्या सूचनांचं पालन आज केलं जाईल. आकस्मिक लाभामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. विचारपूर्वक आज पुढे जा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि अन्न दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. निरोगी अन्न पदार्थांचं आज सेवन करा. पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देतील.
तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. कामामध्ये चांगली प्रगती केल्यामुळे तुमची प्रशंसाही केली जाईल. जुन्या चुकीमुळे तुम्ही अडचणीमध्ये सापडाल. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी तुम्हाला ऐकू येईल. तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा कराल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला असेल. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळेल. कामाच्या ठिकाणी स्वतःचं स्थान निर्माण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल, तरीही तुम्ही वेळेवरती काम हे पूर्ण कराल. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांचे प्रयत्न आज तीव्र होतील. कामामध्ये काही समस्या येतील. कोणालाही उधार पैसे देणं टाळा, कारण आज नुकसान होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. पैशांशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला आज सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा समस्या येतील. आज तुम्ही वडीलधाऱ्यांचा मान ठेवा. कलात्मक कौशल्य देखील तुमचं आज सुधारेल. स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाल आणि नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना देखील आज चांगली संधी मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वैयक्तिक बाबींवरती तुम्हाला पूर्ण लक्ष ठेवावं लागेल, नाहीतर तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये समस्या उद्भवतील. कोणतंही काम करताना त्याचं धोरण आणि नियम हे लक्षात ठेवा. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद हा आज सोडवला जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला विजय मिळेल. कोणाशीही उद्धटपणे बोलणं टाळावं. घाईघाईमध्ये बिलकुल निर्णय घेऊ नका. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला आज जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामाजिक कार्यामध्ये गुंतलेल्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडून काही माहिती ऐकायला मिळू शकते. कौटुंबिक जीवन हे आनंदमय राहील. जोडीदाराशी समन्वय चांगला राहील. तुमच्या सहकार्याची भावना तुमच्यामध्ये वाढू लागेल. काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये थोड्या अडचणी येतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वरिष्ठांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. धन्यवाद.